फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. नवरात्र उत्सवातील आजचा हा 6वा दिवस, आजची 6वी माळ आणि आजचा रंग हिरवा. नवरात्र उत्सवातील 9 दिवसांच्या 9 देवींचं दर्शन घ्यायचं आणि 9 देवींची ओटी भरायची. तर मी निघाले आहे आजचं देवीचं हे 6वं रूप, 6व्या रूपाचं दर्शन घ्यायला आणि देवीची ओटी भरायला. आणि हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचं देवीचे हे रूप जर तुम्हाला भावलं तर नक्की लाईक करा. तर आजच्या 6व्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, ओटी भरण्यासाठी मी आले आहे माझ्याच बिल्डिंगमधल्या दुसऱ्या विंगमधील देवकराजींच्या घरी. त्यांच्याकडे घटस्थापना असते. त्यांची कुलस्वामिनी काळूबाई हिचे घट असतात. ओटी भरण्यासाठी मी जेव्हा गेले तेव्हा तिथे भजन चालू होतं. तर आपण ह्या भजन मंडळामधल्या मावशांशी नंतर गप्पा मारूच, पण त्यापूर्वी काळूबाई आईची ओटी भरूया आणि तिचं दर्शन घेऊया. आईचं आजचं हे 6वं रूप. काळूबाई देवीचं सुंदर असा घट इथे ह्यांनी मांडला होता आणि सुंदर असं रुजवान आलं होतं. आईसमोर माझी ओटी मी भरली, तिचं दर्शन घेतलं आणि आईचं ह्या 6व्या रूपाचं दर्शन आज मी तुमच्यासोबत शेअर करते. अतिशय सुंदर असा हा देवारा सजवला होता. स्वामी महाराजांचा फोटो होता आणि इथे भजन चालू होतं. तर आजच्या 6व्या माळेला मी माझ्या शेजारच्या काकींकडे ह्या देवीचं दर्शनाला आले. तुम्ही बघतच असाल की गेले 5 दिवस मी वेगवेगळ्या देवींचं दर्शन घेतलं, जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर इथे आल्यानंतर छानसं भजन देवीचं इथे मला ऐकायला मिळालं. तर आता मी ह्या सगळ्या मावशींशी गप्पा मारणार आहे की त्यांनी हे इतकं सुंदर भजन केलं, तर हे कधीपासून ते करतायत आणि त्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. मला सुंदर भजन केलं देवीचं, जोगवा पण खूप छान होता. तर मला तुमच्या ह्या मंडळाबद्दल थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा. आणि आमचं हे जे भजनी मंडळ आहे हे श्री दत्त भजनी मंडळ 2001 पासून एक म्हात्रे आजी म्हणून आहेत, त्यांनी ह्या भजनाची सुरुवात केली आणि आम्ही असे ठिकठिकाणी जाऊन भजनाचे कार्यक्रम करतो. आणि आता हे नवरात्रात आमची आजची जी 6वी माळ आहे, 6व्या माळेपर्यंत आमचं रोज भजन सुरू आहे. देवीची सेवा सुरू आहे, भजनरूपी आम्ही सेवा करतो आहे, देवी करवून घेते आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं हे सगळं करताना? तुमचे काय फिलिंग्स आहे आणि अनुभव आहे? खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. कारण हा खरं म्हणजे नवरात्रोत्सव हा पूर्ण आनंदाचाच सण आहे. स्त्री शक्तीचा जागर आहे हा. आपण सगळ्याजणी स्त्रिया ज्या आहोत, सगळ्या देवीची रूपं आहोत आणि आपण आपली सगळी सेवा देवीच्या चरणी अर्पण करतो. तर आमची ही भजन सेवा आम्ही देवीच्या चरणी अर्पण करतो आणि आम्ही स्वतःही आनंद घेतो आणि आमच्यामुळे असं वाटतं आम्ही सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. खूप छान सांगितलं ह्या ताईंनी. ह्यांचं श्री दत्त भजनी मंडळ असं या नावाचं ह्यांचं हे भजनी मंडळ आहे आणि विविध कार्यक्रम ते त्याद्वारे करत असतात. जर तुम्हाला कोणाला तुमच्या घरी काही कार्यक्रम असतील, जसं नवरात्र असेल, काही पूजा असतील किंवा मंगळागौर असेल, आणि जर तुम्हाला भजनाचा कार्यक्रम जर करायचा असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला. काय सांगाल ह्या नवरात्राबद्दल? खूपच आनंद होतो. नवरात्र यायची आम्ही वाटच बघत असतो. इतकं आम्ही देवीची भजनांचे वेगवेगळी नवीन
नवीन भजनं घेतो, त्यांची प्रॅक्टिस करतो व नवीन बसवतो प्रत्येक वेळेला आणि ठिकठिकाणून आम्हाला आमंत्रणं येतात. 2001पासून आमचं हे भजनी मंडळ सुरू झालेलं आहे. त्याच्या म्हणजे आम्ही तिथे यायला लागलो. या नवरात्रबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला ह्या भजनी जे तुम्ही आता हे भजनी मंडळ जॉईन केलं तर तुम्हाला कसं वाटतं? मी ठरवल्याप्रमाणे 40शी झाली आणि ह्या भजनामध्ये मी उतरले आणि मला इतकं की आम्ही सोमवारी आमची प्रॅक्टिस असते तर अगदी सोमवारची वाट बघत असतो. इतका आम्हाला अगदी आनंद मिळतो या भजनामध्ये. आणि नुसतंच नवरात्रातलं नाही तर दत्त जयंती, गणपती, सगळ्या एकादशी ह्याची सगळ्या विविध देवांची, ह्या सगळ्या देवांची भजनं आमच्याकडे आहेत. आणि नवरात्रबद्दल काय सांगाल? नवरात्राबद्दल सांगाल तर खूप आनंद होतो. म्हणजे ह्या 9 दिवस कसे जातात आम्हाला कळत नाही. आणि सगळ्या बायका घरात नवरात्र आहे सगळं करून थकलेल्या असतात, जरा दमलेल्या, पण अगदी बरोबर 5ला भजन चालू करतात. खूप सुंदर. आणि हा सगळ्यांचा उत्साह बघून मलाही खूप मस्त वाटलं, खूप आनंद वाटला की ह्या वयातही इतकं सुंदर भजन ह्या करतायत आणि आईचा, भवानी आईचा जागर करतायत. तर अशा ह्या श्री दत्त भजनी मंडळमधील ह्या सगळ्या काकी, मावश्या, ह्या सगळ्या स्त्रिया ज्या सर्व वयोगटातल्या आहेत आणि अतिशय सुंदर भजन त्यांनी आईचा जोगवा त्यांनी म्हटला आणि खरोखरच खूप छान त्यांची सेवा त्यांनी भवानी आईसमोर ही रुजू केली. जर तुम्हाला कोणाला तुमच्या घरी ह्यांचं भजनी मंडळ किंवा हे भजन हवं असेल तर मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. भजन संपल्यानंतर देवकराजींच्या सुनबाईंनी माझी ओटी भरली, मला हळद कुंकू वाहिलं. आणि आता आपण ह्या देवकराजींबरोबर थोड्याशा गप्पा मारूया आणि त्यांच्या ह्या घटस्थापनेबद्दल. आजचा 6वा दिवस, आजची 6वी माळ आणि मी ह्या देवीच्या 6व्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी माझ्या सोसायटीमधल्या ह्या देवकराजी आहेत ह्यांच्या घरी घट असतात आणि ह्यांची कुलस्वामिनी आई काळूबाई. तर ह्या देवीचं दर्शन आणि हे रूप मी आज इथे घ्यायला आले. आणि घट जवळजवळ 11 वर्ष झालं बसवते आणि भजन हे मी जवळजवळ 10 ते 10 वर्ष झाले मी भजन ठेवलेलं आहे की मला त्यात खूप आनंद वाटतो. आणि ते केलं ना की अगदी मस्त, म्हणजे मनाला शांती मिळते. असं काहीतरी वेगळं होत असतं घरात. आपण आम्ही प्रतिपदेला अश्विनी प्रतिपदेपासूनच करतो. आणि कशी पूजा, म्हणजे काय तुमच्याकडे प्रथा आहे? आमच्याकडे काही नाही, पहिल्या दिवशी आम्ही तिला पानावर बसवतो. नागिनीची पानं असतात त्याच्यावर आम्ही बसवतो देवांना. आणि त्याच्यासाठी पंचामृत म्हणजे दही, दूध, मध, तूप हे सगळं घालायचं. त्यांनी आंघोळ घालायची देवाला, परत त्यांना उतणं लावायचं, परत त्यांना दूध आणि आंघोळ घालायची आणि नंतर त्यांना पानावर बसवायचं. तर हलवत नाही आम्ही 9 दिवस अजिबात. ते फक्त काही एखादं फूल आपल्याला शिळं काढता आलं तर सुकलेलं काढायचं आणि दुसरं आपण चढवायचं, बस. ह्याच्या पलीकडे काही नाही करायचं. अच्छा, खूप छान प्रथा आहे देवकराजींकडे की नागिनीच्या पानावर ह्या पानांवर देवांना ठेवतात आणि देवांना छान उठणं किंवा म्हणजे अभिषेक घातला जातो, पंचामृत केलं जातं आणि 9 दिवस देवांना हलवत नाही. आणि कुलस्वामिनी काळूबाई ही ह्यांची कुलस्वामिनी आहे आणि आज ह्या देवीच्या रूपाचं मी दर्शन घेतलं. तर आत्ता आपण देवकराजींना तर विचारलंच, आपण देवकराजींच्या आजींची मुलगी आणि त्यांची सून ह्यांना विचारूया की ही जे त्यांच्याकडे नवरात्राचे घट स्थापन केले जातात तर मग त्यांना कसं वाटतं आणि त्या कसे करतात, काय सांगाल? घरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण असतं आणि जो होणारा गजर आहे, जे भजन आहे, त्यातून एक प्रफुल्लित ऊर्जा बाहेर येते आणि त्याचा आनंद सगळीजणं घेतात. घरातलं वातावरण अतिशय आनंदमय होऊन जातं. 9 दिवसाच्या या जागरण गोंधळामुळे जे घटस्थापनेची तयारी आहे, त्याच्या अगोदर गणपतीची तयारी असते, त्याच्यानंतर घटस्थापनेची तयारी असते. त्यामुळे घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न आम्हाला अनुभवायला मिळतं आणि त्याचे अनेक अनुभव आमच्या आजीकडून आम्हाला आले आहेत. आणि ही पद्धत म्हणजे जेव्हा माझे मोठे काका होते त्यांनी चालू ठेवली, काकीने चालू ठेवली आणि आता माझी आई आणि माझी वहिनी दोघी अगदी व्यवस्थितपणे पुढेच करत आहे. तुम्ही काय सांगाल? देवकराजींच्या सुनेला आपण विचारूया. त्याप्रमाणे म्हणजे असं शांत, आनंदी, म्हणजे वातावरण एकदम छान होतं आणि एक वेगळं वाटतं एकदम. 9 दिवसाच्या ह्या नवरात्रापैकी 6वा दिवस म्हणजे आजची 6वी माळ, आईचं काळूबाई आणि मांढरदेवी ह्या रूपाचं दर्शन मी घेतलं माझ्या सोसायटीमधील देवकराजी यांच्या घरी. आणि देवकराजी ह्यांनी जो घट स्थापन केला किंवा ज्याची घटाची जी पूजा केली ती त्यांची प्रथा माहिती त्यांनी आपल्याला दिली आणि ते क्षण मी तुमच्यासोबत शेअर केले. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, आईचं हे नवीन रूप. जर हे रूप तुम्हाला भावलं असेल, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि उद्या पुन्हा भेटू आईच्या एका नवीन
नवीन रूपाने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.